महाराष्ट्राच्या विधानसभेत नुकताच एक मोठा वाद गाजला, पण हा वाद फक्त आकड्यांचा नव्हता, तर तो होता हजारो शाळा आणि त्यात शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा। राजकारणाच्या पलीकडे जाऊन या वादामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल नेमके कोणते गंभीर प्रश्न उभे राहतात, चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया। जरा डोळ्यासमोर आणा विधानसभेचं ते सभागृह, जिथे प्रत्येक शब्दाला एक वजन असतं, आणि इथेच शिक्षकांच्या हजारो रिक्त जागांवरून वातावरण एकदम तापलं होतं। एका बाजूला होता विरोधी पक्ष, जो सरकारला धारेवर धरत होता, ठोस उत्तरं मागत होता, आणि दुसऱ्या बाजूला होतं सरकार, जे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होतं। पण या सगळ्या राजकीय गदारोळात महाराष्ट्राच्या शिक्षणाचं भवितव्य कुठेतरी टांगणीला लागलं होतं। आणि या चर्चेची सुरुवातच झाली एका अशा प्रश्नानं, जो थेट काळजाला भिडणारा होता। विरोधी पक्षाच्या एका सदस्याने थेट सरकारला विचारलं, तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांच्या आयुष्याशी का खेळताय? या एकाच प्रश्नानं संपूर्ण चर्चेची दिशा ठरवली आणि सभागृहातला तणाव अगदी शिगेला पोहोचवला। आता विरोधी पक्षाची भूमिका फक्त आरोप करण्याची नव्हती, हे लक्षात घ्यायला हवं। त्यांना निव्वळ आश्वासनं नको होती, त्यांना हवी होती उत्तरं, नक्कल उत्तरं आणि त्यावरची कृती। त्यांच्या प्रत्येक प्रश्नामागे परिस्थितीचं गांभीर्य आणि त्यावर तातडीने उपाय करण्याची मागणी होती। विरोधी पक्षाने अगदी मुद्देसूद 3 प्रश्न सरकारसमोर ठेवले। पहिला, महाराष्ट्रात शिक्षकांच्या एकूण रिक्त जागा नेमक्या किती आहेत? दुसरा, सरकार या जागांची जिल्हावार माहिती देणार आहे का? आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की या जागा भरण्यासाठी सरकारकडे नक्की कोणती डेडलाईन आहे, कधी पूर्ण होणार ही भरती? आता हे मुख्य प्रश्न तर होतेच, पण त्यासोबतच इतरही काही गंभीर मुद्दे उचलले गेले, जसं की ग्रामीण शिक्षणाकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का? राज्यात हजारो शाळा बंद होणार असल्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्यात कितपत तथ्य आहे? आणि पवित्र पोर्टल म्हणजे शिक्षकांच्या ऑनलाईन भरतीसाठी जी सरकारी प्रणाली आहे, ती खरंच व्यवस्थित काम करतेय का? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। विरोधी पक्षाच्या या जोरदार हल्ल्यानंतर साहजिकच सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या सरकारच्या उत्तराकडे। शिक्षण मंत्र्यांनी या सगळ्या गंभीर आरोपांना आणि प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपली बाजू मांडली। पाहूया त्यांची अधिकृत भूमिका नेमकी काय होती। मंत्र्यांनी अर्थातच सरकारच्या प्रयत्नांवर भर दिला। त्यांनी सांगितलं की मॉडेल स्कूल सारख्या उपक्रमांमधून शाळांचा दर्जा सुधारला जातोय, शिक्षकांच्या बदल्यांमधली गुंतागुंत हे सुद्धा एक आव्हान आहे, असंही त्यांनी नमूद केलं। आणि इतकंच नाही, तर सभागृहातलं तापलेलं वातावरण थोडं हलकं-फुलकं करण्यासाठी त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या सदस्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन टाकल्या। एक राजकीय खेळी म्हणा ना। पण इथूनच या सगळ्या चर्चेला एक वेगळंच नाट्यमय वळण मिळालं। खरा वाद सुरू झाला तो आकड्यांवरून, हो नंबर्स। विरोधी पक्षाने जो आकडा सांगितला आणि सरकारने जो आकडा दिला, त्यात चक्क जमीन आसमानाचा फरक होता, आणि हा फरक या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होता। तर हे आहे ते 2 आकडे ज्यांच्यामुळे सगळा गोंधळ सुरू झाला। विरोधी पक्षाचा दावा होता की राज्यात शिक्षकांच्या तब्बल 37,000 जागा रिक्त आहेत, तर सरकारच्या मते हा आकडा होता फक्त 15,158। म्हणजे विचार करा, जवळपास 22,000 जागांची ही तफावत ही प्रचंड होती, आणि साहजिकच याच मुद्द्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला। आता प्रश्न हा की विरोधी पक्षाने हा 37,000चा आकडा आणला तरी कुठून? गंमत म्हणजे त्यांचा दावा होता की हा आकडा त्यांनी स्वतः तयार केलेला नाहीये, तर हा खुद्द सरकारनेच मागच्या अधिवेशनात दिलेला आकडा आहे। त्यामुळे त्यांचा थेट आरोप होता की सरकार आता स्वतःच्याच आकड्यांपासून फिरतंय आणि दिशाभूल करतंय। याउलट शिक्षण मंत्र्यांनी मात्र ठामपणे सांगितलं की नाही, माझ्याकडचा सध्याचा अधिकृत आकडा 15,158 हाच आहे। गैरसमज नको म्हणून जिल्हावार माहिती सादर करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। पण जेव्हा सरकारचेच 2 अधिकृत आकडे इतके वेगवेगळे येतात, तेव्हा खरा आकडा कोणता मानायचा, हा प्रश्न साहजिकच आणखी गंभीर बनतो। चला आता हा राजकीय वाद आणि आकड्यांचा खेळ थोडा वेळ बाजूला ठेवूया, कारण या सगळ्याचा थेट परिणाम ज्यांच्यावर होतोय त्या शाळांवर आणि विद्यार्थ्यांवर, तिथली जमिनीवरची परिस्थिती काय आहे हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे। आणि चर्चेदरम्यान जमिनीवरचं एक असं वास्तव समोर आलं जे खरंच धक्कादायक आहे। एका सदस्याने आपल्या मतदारसंघातील शाळेचं उदाहरण दिलं। ते म्हणाले, 7 वर्ग आहेत आणि शिक्षक फक्त 3। कल्पना करून बघा त्या परिस्थितीची, 7 वर्गांचा सगळा भार फक्त 3 शिक्षकांवर। मग मुलांच्या शिक्षणाचा दर्जा कसा टिकणार? हे एकच उदाहरण परिस्थितीचं गांभीर्य दाखवून देतं। आणि ही काही एका शाळेची गोष्ट नव्हती। एका सदस्याने तर दावा केला की त्यांच्या एकट्या जिल्ह्यात 237 शाळा अशा आहेत जिथे शिक्षक कमी आहेत। काही शाळांमध्ये तर 5 शिक्षकांची गरज असताना फक्त 2 शिक्षक काम पाहत आहेत। आणि विशेष म्हणजे ही माहिती त्यांनी थेट जिल्हा परिषदेकडूनच मिळवली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा सभागृहात नेते रिक्त जागांच्या आकड्यांवरून वाद घालत असतात, तेव्हा दुसरीकडे शाळांमध्ये मुलं शिक्षकांविना बसलेली असतात। हा वाद फक्त आकड्यांचा नाहीये, हा एका पिढीच्या भवितव्याचा आहे। आणि मग हा प्रश्न उरतोच की या राजकीय मतभेदांची खरी किंमत आपल्या विद्यार्थ्यांना तर मोजावी लागत नाहीये ना।